आज आमचा बुर्जी पावचा प्लॅन आहे आणि आज काही खास जेवण वेगळं बनवलं नाही, कारण की खूप जेवण 2-3 दिवसांपासून घरामध्ये जेवण रुळते नुसतं. घरामध्ये पूर्ण घर 3 दिवसांपासून सेम जेवण खातोय आणि सिरियसली म्हणजे मी कंटाळली, जेवून कंटाळली घरातलं. त्यातच तेच खाऊन मला कंटाळा आला, आता इरिटेट झाले मी. तर मी असा विचार केला की आता जे काही जेवण ते आज रात्री संपून टाकायचं, जेवढं आहे तेवढं फ्रीज पूर्ण खाली करायचं. आणि उद्या आहे शुक्रवार, तर उद्या मी फ्रेशली काहीतरी फिश वगैरे आणेल, खेकडे वगैरे आणायचा विचार करते. मग खेकडे खावंसे वाटते. त्या दिवशी ताईने खेकडे बनवले होते, तिने सांगितलं, तेव्हापासून मला जास्त खेकडे खाऊशी वाटतात. तर आणि हे ऑमलेट बनवलं आहे माझ्या गुन्नूसाठी. यासाठी खिचडी पण बनवली आहे मी, खिचडी पण आहे यासाठी, पण मी पहिल्या तिला ऑमलेट आणि माझ्याबरोबर जे काय खाईल ते खाईल, त्याच्यानंतर तिला मी खिचडी भरवेल. आणि बेबूला मी लगेच जेवण दिलं नाही, कारण मला खूप भूक लागली आज. आधी जेवून घेते आणि तुमच्याशी बोलते. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझा फेस खूपच खराब झाला आहे, बघू पॅची रेड झालं आहे, माहिती नाही का झालं आहे, खूपच खराब झाला आहे माझा फेस. गेली होती आज डीमार्टचं सामान वगैरे आणले, जरासं बघू दाखवतो तुम्हाला. हे सगळं सामान मी आणले, सगळं सामान आणले. अर्ध सामान मी जागेवर लावलं सुद्धा, कारण की सामान मला लागणार होतं काही, तर मी ते लावलं आणि थोडे डब्बे वगैरे आणले, सगळे पॅक वगैरे करून सगळं ठेवून दिले. डीमार्टला गेल्यामुळे सगळं असं हे सगळं बट्ट्याबोळ झालं सगळ्या गोष्टींचं. हे सगळं सामान मला आणलं आहे. हे आणले मला ना, घरामध्ये पाणी सांडलं ना तर साफ करताना खूप डिफिकल्ट होत होतं ना, म्हणून मी हे एक आणलेलं, वायपर बोलतात, सॉरी, पाणी काढण्यासाठी. तर हे मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं ना, तर हे एक मी घेतलं आहे. 149चं आहे, 149 रुपीज आहे. तर आता झालं आहे, आता आम्ही जेवायला बसतो आणि मी जेवून मग मी आता ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनल पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. ठीक आहे, बाय.